महादेवाच्या नंदीसारखा पहुडलेला प्रबळगड आणि त्याच्या समोर असलेला शिवलिंगीकारी कलावंती मोरबेचा धरण. याच धरणाहून पूर्ण मुंबई शहराला ह्याच खिंडीने आपण चढत इथवरच आलोय. आता ह्याच वाटेनं आपल्याला पुढे अजून वरती गडाचा प्रवेश आहे. फायनली आपण येथील राजवाड्याच्या शिल्पाजवळ येऊन पोहोचलो. हा इथे चोर दरवाजा जो आपला कधीपासूनचा चर्चेचा विषय होता, त्याच्यातनं आपण आता खाली जाऊयात. तिथपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहे. इथे बाहेर नंदी आहेत आणि समोर गणपती बाप्पा. छान असं पाण्याचं टाकं काळा बुरुजाजवळ येऊन पोहोचलेलो आहे. हाच तो बुरुज ज्याच्यासाठी आपण एवढी तांगडतोड केलेली आहे. चिल्लर पार्टी सोबत पुढील ट्रेक आपण करतोय. खूप मस्त वाटलं की आताची पिढी महाराजांच्या विचारांच्याकडे दिशेने जाते. महाराज की, छत्रपती श्री शिवाजी महाराज की, हर 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 हर. प्रबळगडाच्या दिशेने मार्गक्रमणास सुरुवात केलेली आहे. आता त्याच दिशेने आपण लवकरात लवकर मार्गक्रमण करूयात. असेच खूप इंथुझियास्टिक ट्रेकर्स आपल्याला भेटत आहेत. त्यापैकी यांनी जी ट्रेक कंप्लीट केली. बहुत ट्रेक कंप्लीट होगी आपकी. ट्रेक कंप्लीट करून येत आहे. ते पण एक बेस्ट असतं, कारण की लवकर जर आपण थोडं आलं तर हा जो क्राऊड असतो, क्राऊड आपल्याला भेटत नाही. आणि किल्ला खूप छान असा बघून होतो. जसं जसं आपण प्रबळगडाच्या दिशेने जातोय तशी तशी या क्राऊडची संख्या कमी कमी होत चालली. अँड दॅट इज व्हेरी गुड फॉर अस. त्याच्यामुळे कसं आहे, आपला किल्ला व्यवस्थित बघून होणार आहे आणि व्यवस्थित इतिहासही अनुभवता येतो माणसाला. हा महादेवाच्या नंदीसारखा पहुडलेला प्रबळगड आणि त्याच्या समोर असलेला शिवलिंगीकारी कलावंती सुळगा. माथेरानमधून जो सूर्यास्त दिसतो, तो व्ही आकाराच्या याच्यात सूर्यास्त होतो. तो सूर्यास्त दुसरा कुठलाच नाही, तर ही जी मधली खिंड दिसते ॲक्च्युली कलावंतीन सुळगा आणि प्रबळगडाच्या आतील, तर इथेच ॲक्च्युली या मधीच ॲक्च्युली तो सूर्यास्त होतो. हे याचं खास वैशिष्ट्य आहे. हा प्रबळगड उर्फ मुरंजनच्या इतिहासाबद्दल जर बघायला गेलं तर याचा वापर येथील असलेल्या लेण्यांवरून साधारणतः शिलाहार आणि यादव काळापासून होत असावा. पण नंतर यादव पंच असतानंतर बहामनी सत्ता आली, तर बहामनी सत्तेने या टेहाळणी बुरुजाला एका किल्ल्यामध्ये रूपांतर केलं आणि हे किल्ल्याचं नाव मुरंजन होतं, ते मुरंजनच राहिलं. त्यानंतर बहामनीच्या एकंदरीत विलयानंतर किंवा असतानंतर ज्या 5 शाह्या उदयात आल्या, त्यापैकी अहमदनगरची निजामशाही जी होती त्याच्या अंडर उत्तर कोकण आलं आणि उत्तर कोकणामध्येच आपला
पासून तर रायरीचा संपूर्ण भाग हा मुघलांच्या ताब्यात देण्यात आला, पण मुरंजनवरती विजापुरी बादशाहाचाच अंमल होता. आणि पुढे जाऊन शहाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशहाची मनसबदारी पत्करली. आपण इथे अजून एक विश्रांती घेतलेली आहे. इथून साधारणतः प्रबळगडाचा जो उद्ध्वस्त महादरवाजा आहे तो अजून अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे. ही एक विश्रांती करून आपण डायरेक्ट उद्ध्वस्त प्रवेशद्वार गाठूयात. आता शेवटच्या टप्प्याची चढाई आपण करतोय. वाट तर तुम्ही बघू शकता, नुसती नावाची आहे. पावसाच्या पाण्यामुळे पूर्ण दगडच खोळंबलेली आहेत. त्याच्यामुळे थोडा ट्रेक करताना काळजीने पाय ठेवावा लागतो, कारण की ही दगडं खालून सगळी सुटलेली असतात. नॉर्मली तोल गेला तर दगड खाली जाऊन आपला कप्पा मोक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. ह्याच खिंडीने आपण चढत इथवरच आलोय. आता ह्याच वाटेनं आपल्याला पुढे अजून वरती गडाचा प्रवेशद्वार गाठायचा आहे, म्हणून आपल्याला लवकरच मार्गगमन करावं लागेल, कारण की आपल्याला अजून कलावंतीन करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला पटापट पाय उरकावे लागते, कारण गडवरती खूप मोठा असल्याने त्याला बघायला साधारणतः 3.5-4 तास लागतात. महाद्वाराचे अवशेष आणि पुढेच अंतरावरती गडाचं महाद्वार. पावसामुळे आलेला पाण्यामुळे गडाचा बराचसा अवशेष हा ढासळलेला आहे. त्यात एक कारवीचं रान माजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथे काही कुत्री आपल्याला दिसतात. त्या आजींनी सांगितलं आपल्याला की यांचा वापर जो आहे तो इथे जे माकडं येतात त्यांना हुसकवण्यासाठी होतो, कारण की त्यांनी जे मेहनतीने इथे दुकानाचं साहित्य आणलेलं असतं ते माकडे ती पळवून नेतात, आणि त्या माकडांना पळवण्यासाठी त्यांनी कुत्री इथे गडावर आणलीत. वा, हिचं बोलते जुगाड. इथून पुढे आल्यावर 2 रस्ते जातात, त्यापैकी एक आपला कलावंतीन दुर्गाच्या दिशेने जातो, जिथून म्हणजे कलावंतीन माची पूर्णपणे दिसते. त्याच्यासाठी दिशादर्शक फलकी लावलेली. आणि हा दुसरा रस्ता जो आहे तो काळा दुर्गाच्या दिशेने जातो. आपल्या चिल्लर पार्टी सोबत पुढील ट्रेक आपण करतोय. खूप मस्त वाटलं की आताची पिढी महाराजांच्या विचारांच्याकडे दिशेने जाते. आणि मी आताशी ब्लॉगिंग करते. काय बोलशील? चार राजवाडे असतात. 4 आहे बघा, 4 आहे. फायनली आपण येथील राजवाड्याच्या शिल्पाजवळ येऊन पोचतो. हा पहिला राजवाड्याचा अवशेष झाला. आता पुढे अजून एक राजवाड्याचा अवशेष आपल्याला निदर्शनास येतं इथे.
राजवाड्यांच्या अवशेषाचे हे बघून खूपच सुस्थितीत आहेत अजूनही. जर 2-3 संवर्धन मोहिमा झाल्या तर याची रुपडं लवकरच पालटेल अशी आशा करूयात. बाकी जबरदस्त शिल्प खरंच खूपच दुरवस्था झालेली आहे. तुम्ही बघू शकता. हा तिसरा राजवाडा आलाय. असे साधारणतः 4 राजवाड्यांचे अवशेष आपल्याला पाहण्यास इथे मिळतं. आणि याच्या पुढेच गणपतींचं मंदिर आहे आणि पुढे काळा बुरुज आहे, तिथेच चोरवाट पण आहे. सो आधी गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया, मग तिकडे याच्यासाठी जाऊया. जसं म्हटलेला ॲज एक्सपेक्टेड हा 4था राजवाडा इथे आहे. नंदी आहेत आणि समोर गणपती बाप्पा. छिन्न अवस्थेतील नंदी आपल्याला दिसतात. 2 मिनिटं. आणि इथे गणपती बाप्पांची ही मूर्ती आपण बघू शकता. मंदिर पाहून झाल्यानंतर आपल्याला इथे काही दिशादर्शक फलक लावलेली आहे. इथून हा जो रस्ता आहे हा आपल्याला काळा बुरुजाच्या दिशेने नेतो आणि सोबतच बुरीच्या सोंडच्या दिशेनेही नेतो. आणि हा दुसरा जो रस्ता आहे हा सहादेव सावंत यांच्या स्मृती प्रित्यर्थ म्हणून काहीतरी बनवलेला आहे, इकडे आपल्याला नेतो. सो आपण पहिले आता काळा बुरुजाच्या दिशेने जातोय. हाच तो तलाव आहे, पण गाळ पूर्णपणे भरलेले असल्यामुळे त्याच्यात पाण्याचा स्रोत अवेलेबल नाहीये. तलावाच्या शेजारूनच रस्ता जातो, त्याच रस्त्याने आता मार्गक्रमण करत आपण काळा बुरुजाच्या दिशेने जातोय. पुढे बोरीच्या सुंडेच्या दिशेने आपण याच रस्त्याने मार्गक्रमण करत जाऊया. इथून 2 रस्ते जातात. हा समोरचा रस्ता जो आहे तो बोरीच्या सोंडेकडे जातो. हा दुसरा जो आहे हा बुरुजाच्या दिशेने जातो, काळा बुरुजाच्या दिशेने. इथून 600 मीटरवरती बोरीची सोंड तुम्हाला बोललो ती आहे. सो पहिल्यांदा आम्ही डिसाईड केलं की पहिल्यांदा बोरीची सोंड नंतर रिटर्न येताना काळा बुरुजाच्या दिशेने जाऊया. तांगडतोड अजून चालूच आहे. 600 मीटर बोललेले तिथे, पण अजून काय बोरीची सोंड घावना झाली. बघूयात अजून किती तांगडतोड करावी लागते या बोरीची सोंड पाहायसाठी. ही बोरीची सोंड हीच असेल. आणि
समोर दिसणारा किल्लेकरणा आणि आजूबाजूचा परिसर आपला बघून झालेला आहे. आता आपण काळाबुर्जेच्या दिशेने जातोय. आणि समोर दिसणारा तो कलावंतींचा सुळका. जसं तुम्हाला मी खालून म्हटलेलं की तो खालून मोठा दिसतो, पण ॲक्च्युली तो प्रबळगडापेक्षा लहान आहे. हे तुम्ही इथून बघू शकता की तो किती लहान आहे. त्यानंतर आपल्या छत्रपतींनी कोंढाणा जिंकून स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्य स्थापनेनंतर जावळीच्या मोऱ्यांचं ज्यावेळेस पतन झालं, त्यानंतर महाराजांचे आबाजी महादेव नावाचे अतिशय निष्ठावंत असे सरदार होते. त्यांनी उत्तर कोकणाचा रायरी सकट पूर्ण भाग त्यांनी जिंकला आणि मुरंजन पुन्हा स्वराज्यात आला. पुन्हा म्हणजे यावेळेस पहिल्यांदा स्वराज्यात आला. मुरंजनावरती महाराजांनी काही गरजेचे बांधकाम करून घेतले. त्यावेळेस बांधकामाच्या साठी चाललेल्या खोदकामात महाराजांना मोठा खजिना पण सापडला. त्यामुळे स्वराज्याच्या धनाला लक्ष्मी प्रसन्न झाली आणि त्याच पैशांनी गडाचे बांधकाम पण पूर्ण झाले. आणि महाराजांनी मुरंजनचं नाव बदल करून त्याचं नाव त्याच्या रूपासारखंच प्रबळगड असं केलं. त्यानंतर पुरंदरच्या झालेल्या तहामध्ये महाराजांनी 23 किल्ल्यांमध्ये आपला प्रबळगड सुद्धा एक दिलेला. पण आग्र्याच्या भेटीमध्ये महाराजांना कैद झाल्यानंतर व महाराज पुन्हा राजगडावर परतल्यानंतर जेव्हा पुरंदराचा तह मोडकळीस आला, त्यानंतर महाराजांनी पुन्हा मुरंजन आपल्या ताब्यात घेतला. पण त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घेतलेली महत्त्वाची आहे. कारण त्या काळामध्ये ज्यावेळेस पुरंदरचा तह झाला राजा जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये, त्यावेळेस जेव्हा मुघलांना हा किल्ला दिलेला, त्यावेळेस ते राजा जसवंतांनी आपला किल्लेदार बदललेला, एक राजपूत किल्लेदार या किल्ल्याला दिलेला. त्यानंतर ज्यावेळेस पुरंदरचा तह मोडला, त्यावेळेस झालेल्या युद्धात त्या राजपूत किल्लेदाराला मरण आलं, वीरमरण आलं. आणि त्याला वीरमरण येताच या गडावरही सांगितलं जातं की त्यांच्या ज्या स्त्रिया होत्या, राजपूत स्त्रिया, त्यांनी जोहार करून घेतलेला. पण त्यामध्ये त्याची आई व मुलं ही मराठ्यांच्या हाती लागले आणि त्यांना कैद झाली. पण नंतर महाराजांनी त्यांनाही त्यांच्या मान सन्मानासह मुघली छावणीत रवानगी केली. असा हा मुरंजनाचा पूर्ण इतिहास. नंतर हा किल्ला पुढे शाहू छत्रपतींनीही आपल्या ताब्यात ठेवलेला होता. पण ज्यावेळेस ब्रिटिशांचं महाराष्ट्रावर रूल आलं किंवा भारतावरती रूल आला, त्यावेळेस त्यांनी हा किल्ला त्यांच्या ताब्यात घेतलेला आणि इथे त्यांनी हिल स्टेशन डेव्हलप करायचं ठरवलेलं. पण काही पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांनी ते हिल स्टेशन जे आहे आत्ताच्या माथेरानला, त्यावेळेस त्यांनी शिफ्ट केलेलं. नाहीतर आज आपला जो किल्ला आहे हाच हिल स्टेशन राहिलं असतं. जवळपास अर्धा तास झालाय चालून, अजूनही आमचा काळा बुरुज काही सापडा झालाय. अजून साधारणतः 20-25 मिनटं तरी लागतील. विशेष आहे, बघूयात कधी सापडतो. फायनली 1 तासाच्या तांगडतोड चालीनंतर आपण या काळ्या बुरुजाला येऊन पोचलेलो.
इथे आपल्याला यांच्या बुरुजाचे दगडांचे अवशेष दिसत आहे. हे जे दगड आहेत हे पूर्णपणे ढासळलेल्या बुरुजांचेच आहेत. हे कशाहून कळतं की कारण हे दगड आहेत सगळे हे पूर्णपणे ताशूक दगड आहेत जे फक्त किल्ले आणि किल्ले बनवायसाठी वापर व्हायचा. थोड्या चालीनंतर आपण तिथे जाऊन पोचूयात. एक ब्रिटिशकालीन बांधकाम आपल्याला इथे निदर्शनास येतं. ॲक्च्युली कशाचं आहे ते आपण बघूयात. एखाद्या तो टेहाळणी बुरुज असावा. पाण्याची टाका आपल्याला दिसतं. छान असं पाण्याचं टाकं काळा बुरुजाजवळ येऊन पोचलेलं आहे. हाच तो बुरुज ज्याच्यासाठी आपण एवढी तांगडतोड केलेली आहे. या धरणाचं नाव काय हो? मोरबेचा धरण. याच धरणाहून पूर्ण मुंबई शहराला पाणी पुरवठा होतो. बुरुजापासून इथेच या कारवीच्या रानातनं खाली एक वाट जाते ती आपल्याला खाली चोर वाटीपर्यंत जाऊन पोचतो. रस्ता थोडा धोकेदायक आहे होत इट कारण की ते बुरुज आणि चोरवाट पाहिली तर बहुत म्हणजे खूप चांगल्या परिस्थितीत आहे अजून. मी फार हा कडा असाच खाली उतरून आलोय. खरंच या पॅच मध्ये चंद्रगडाची आठवण झाली. चंद्रगडामध्ये जी वाईट अवस्था झालेली तीच अवस्था या पॅच उतरताना झाली. अक्षरशः खाली बसून आम्ही तो टप्पा पार केलेला आहे आणि समोर दिसणारी आपली काळा बुरुज आणि त्याच्यात असलेली चोरवाट तुम्ही इथून बघू शकत नाही. त्याच्यासाठी जवळ जावं लागेल. पण गडाची तटबंदी खूपच छान आणि अजूनही चांगल्या सुस्थितीत आहे. आमचे बालमित्र 2 मिनिटं सगळे बसलेली आहेत. इथे ही तटबंदी अजूनही खूप चांगल्या पद्धतीत किंवा सुस्थितीत आहे. आणि हा कडा असा उतरत आपण इथपर्यंत आलो. ध्वजगज जिथे झेंड्याचं निशाण लावलं जायचं. ही तटबंदीची स्थिती तुम्ही बघू शकता. खूपच चांगल्या सुस्थितीत अशी आहे. हा इथे चोर दरवाजा जो आपला कधीपासूनचा चर्चेचा विषय होता त्याच्यातनं आपण आता खाली जाऊयात. अतिशय सुबक अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत इथे. आणि आपल्याला इथे पोहोचवतो चोर दरवाजा. ही तटबंदी तुम्ही बघू शकता किती स्तुती तिथं आहे. आणि हा चोर दरवाजा समोर दिसणाऱ्या ईर्षाळगडाला पुन्हा एकदा दृष्टिक्षेपात घेत आणि या बुरुजाला दृष्टिक्षेपात घेत आपण परतीच्या वाटेला लागूयात.
जी खूपच डिफिकल्ट आहे. आपल्याला ह्या अशा मार्गाने स्ट्रेट वरती गाठायचं. सो थोड्या वेळेसाठी तरी आपल्याला वरती कॅमेरा बंदच करावा लागेल, कारण की कॅमेरासोबत चढणं माझ्याकडनं तरी होणार नाही असं मला वाटतं. आपलं सगळं बघून झालेलं आहे. आता आपल्या परतीच्या मार्गाला आपण लागलेलो आहोत. पाण्याचा टाका पूर्ण एक वेळा पाहून पुढे निघूया. फायनली ट्रेकची सांगता झाली आहे आणि ट्रेकची सांगता महाराजांच्या जयघोषाने करूया. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती श्री शिवाजी महाराज की, हर 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 हर. धन्यवाद.